नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पौष्टिक असे शेंगदाणा लाडू, जे लाडू तुम्हाला उपवासासाठी सुद्धा चालू शकतील. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पौष्टिक असे शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पहिल्यांदा पाहूया. तर आपल्याला इथं साहित्य लागणार आहे. मी साहित्य घेतलेलं आहे 1/2 किलो शेंगदाणे आणि 1/2 किलो गूळ. गूळ जर चवीला जास्त गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल. इथं आपण लाडू बनवताना तूप वगैरे काहीही वापरणार नाही आहे, तरीही लाडू आपले व्यवस्थित वळले जातील. आता आपण शेंगदाणा लाडू तयार करायला सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा मी काय केलं होतं बघा, कढई चांगली गरम करून घेतली होती. तर आता 1/2 किलो शेंगदाणे जे आहेत ते आपण काय करतोय, चांगले भाजून घेतोय. शेंगदाणे भाजताना आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर काय होईल, शेंगदाणे जे आहेत ते वरून भाजले जातील पण आतून कच्चे राहतील आणि त्याला काय होईल, काळसर कलर येईल. म्हणून आपण काय करतोय, शेंगदाणे जे आहेत ते मंद आचेवर भाजून घेतोय. आणि आपल्याला शेंगदाणे भाजताना काय करायचं आहे, खूप ते काळे पण होऊ द्यायचे नाही आहेत, नाहीतर लाडूचा कलर सगळा काय होईल, चेंज होऊन जाईल. आणि शेंगदाणे जर अर्धवट जरी भाजले गेले तरी काय होईल, लाडूला नंतर वास यायला लागेल. म्हणून आपण व्यवस्थित मंद आचेवर शेंगदाणे चांगले भाजून घेतोय. अगदी त्याचे थोडेसे शेंगदाणे काय व्हायला लागले की त्याचे 2 भाग व्हायला लागले, त्याची सालं सुटायला लागली की आपण काय करणार आहे, शेंगदाणे भाजायचे आहेत ते बंद करणार आहे. तर आपण अशा प्रकारे काय करायचं आहे, एकदम मंद आचेवर शेंगदाणे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला एक काय लागतील, 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. पण आपण मंद आचेवरच चांगले शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आता शेंगदाण्याचे काय व्हायला लागलेत, हळूहळू वरची साल जी आहे ती थोडी थोडी वेगळी व्हायला लागलेली आहे. तर बघा, आपल्या शेंगदाण्याचा कलर काय करू द्यायचा नाही आहे, आपल्याला फार काळा करू द्यायचा नाही आहे. एक 12 ते 13 मिनटामध्ये माझे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तर आपण काय करणार आहे, आता गॅस बंद करणार आहे आणि थोडा वेळ शेंगदाणे जे आहेत ते गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता शेंगदाणे काय झालेले आहेत बघा, चांगले मी गार करून घेतलेले आहेत. तर ते आपल्याला काय करायचं आहे, आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरला शेंगदाणे बारीक करताना काय करणार आहे बघा, मी 1/2 किलो शेंगदाणे आहेत ते 2 वेळा बारीक करून घेतलेले आहेत. तर आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते बारीक करायचे, म्हणजे पूर्ण त्याचं तेल निघेपर्यंत बारीक नाही करायचे. तर थोडेसे काय राहतील, ते अर्धवट राहतील, थोडेसे मोठे राहतील, या पद्धतीनं बारीक करून घेतलेले आहेत. तर आता हे बारीक केलेले शेंगदाणे जे आहेत ते बघा याप्रमाणे केलेले आहेत, त्याचं तेल नाही काढून निघू दिलं. आता हे बारीक केलेले शेंगदाणे जे आहेत ते मी काय करणार आहे, एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला राहिलेले जे शेंगदाणे आहेत ते परत आपल्याला काय करायचे आहेत, याचप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या स्लॉटमधले सुद्धा शेंगदाणे जे आहेत ते आपले काय झालेले आहेत, बारीक करून झालेले आहेत. पूर्ण शेंगदाणे आपले जे होते तेवढे सगळे बारीक करून झालेले आहेत. आता मी काय करणार आहे, थोड्या थोड्या शेंगदाण्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ मी घेताना काय केलेलं आहे, बारीक बारीक फोडूनच घेतलेला आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षाही बारीक हवा असेल, त्याच्यामध्ये अजिबात गोळे राहायला नको असतील, तर काय करायचं, गूळ जो आहे तो खिसणीनं सरळ किसून घ्यायचा. तर आता मी गूळ जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. अर्धा गूळ जो आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि परत एकदा आपण काय करायचं आहे, मिक्सरला ते सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवताना काळजी घ्यायची की अगदी त्याचं तेल होईपर्यंत बारीक नाही करायचं, थोडंसं अर्धवटच आपल्याला बारीक करून ठेवायचं आहे. तर ते बघा, आता आपलं मिळून येईल सगळं. गूळ आणि शेंगदाणे मिक्स केलेलं आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. ते आता मी ताटामध्ये काय करते, एका बाजूला काढून घेते. त्यानंतर आता आधी बारीक केलेला शेंगदाणा जो होता तो परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि परत काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये राहिलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. ऑन ऑफ करत आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला फिरवायचं आहे. एकसारखं मिक्सरला फिरवत राहिला तर त्याचं पूर्ण काय होईल, तेल निघून जाईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ऑन ऑफ करत मिक्सरला फक्त थोडंसंच बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते फक्त मिक्स होईल. दुसऱ्या स्लॉटमध्ये पण गूळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला थोडेसे फिरवून घेतलेले आहेत. आता ते काय करणार आहे, परत मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे सगळं.
ताटामध्ये शेंगदाणे आणि गूळ मिक्स केलेला आपण काढून घेतल्यानंतर आता काय करणार आहे, दोन्ही स्लॉट जे आहेत ते चांगले एकत्र करून घेणार आहे. हातानं चांगले आपण काय करूया, दोन्ही एकत्र करून घेऊया. त्यामुळे काय होईल, थोडासा गुळाचा जो आहे तो चिकटपणा चांगला मुरला जाईल आणि आपले लाडू चांगले वळले जातील. तर त्यासाठी आपण काय करतो आहे, सगळं चांगलं एक मळून घेतो आहे. इथं शक्यतो आपल्याला वापरताना काय करायचं आहे, गुळाचाच वापर करायचा आहे. गूळ पावडर वगैरे वापरायची नाही. गूळ पावडर जर वापरली तर शक्यतो लाडवाला काय येणार नाही, चिकटपणा येणार नाही. म्हणून आपण काय करतो आहे, गुळाचाच वापर करतो आहे. आता आपले दोन्ही स्लॉट चांगले मिक्स करून झालेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाडू वळायला आपण सुरुवात करतो आहे. लाडू वळताना आपल्याला काय करायचं आहे, खूप मोठेही नाहीत आणि खूप लहानही नाहीत, अशा साईजमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, लाडू जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. खूप जर मोठे असतील तर हे लाडू जे आहेत ते कसे आहेत, थोडेसे उष्ण असतात. थंडीच्या दिवसात आपल्याला थोडे मोठे लाडू बनवले तरी चालेल, पण इतर सीझनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे एक मीडियम साईजमध्येच आपल्याला लाडू तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला काय झाला आहे बघा, पहिला लाडू जो आहे तो काय झालेला आहे, तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण काय करणार आहे, उरलेले सगळे लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहे. तर हे आपले पौष्टिक असे आणि उपवासाला देखील चालणारे शेंगदाणा लाडू सगळे आपण तयार करतो आहे. तर ही होती आपली आजची पौष्टिक अशा शेंगदाणा लाडूची रेसिपी. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.